नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप चमचमीत असा नाश्ता बनवतोय। इथे मी 1 कप रवा घेतला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा बारीक करून घ्यायचा आहे। हा रवा आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग यायला मदत होईल। आणि इथे आता 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे कडकडीत गरम तेल घालायचे। तेल सुद्धा सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये 1 कप दही घालायचे। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि 1 चमचा इथे मी साखर घातले। थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी दह्याच्या कपामध्येच 1 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी सगळं 1 कप पाणी घातलंय। अजूनही हे मला घट्ट वाटतंय, तिथे मी आणखी 1 कप पाणी घेतलंय। एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर इथे पहा, मला साधारण 1.25 कप पाणी लागलं। नेहमीच आपलं जसं डोस्याचं पीठ असतं तसं हे तयार करून घ्यायचं आहे। आता हे झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं आणि तोपर्यंत मसाला डोस्याची जी भाजी किंवा जो मसाला असतो बटाट्याचा तो बनवूया। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले। यामध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलीत। चिमूटभर हिंग घातला। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। यानंतर यामध्ये मी किसून घेतलेलं आलं घातलं। हे सगळं आता परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। तर या मसाल्यामध्ये कांदा थोडासा जास्त घातला जातो। तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतलाय। लगेचच कांद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला इथे ब्राऊन करायचा नाही आहे। इथे पहा, कांदा असा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। हळदसुद्धा मिक्स करून घेतली। इथे आता 3 मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते ते घालायचे आहेत। आणि आता ही सगळी भाजी किंवा मसाला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। जितकं छान आपण हे परतू तितकेच आपली भाजीला टेस्ट खूप छान येईल। ही भाजी आपल्याला डोस्यावरती पसरवायची आहे, त्यामुळे थोडीशी सैलसर अशी ही भाजी आपल्याला हवी आहे। म्हणून याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। हा आपला मसाला डोस्याचा मसाला तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मसाला डोस्याचा मसाला तयार आहे। आता आपण मैसूर मसाला डोस्याची चटणी तयार करूया। तर इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आहे। कच्ची चण्याची डाळ मी आधी व्यवस्थित पुसून घेतली। यानंतर किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घेतले। तुम्ही याऐवजी भाजलेली चण्याची डाळ किंवा ज्याला डाळवं म्हणतात ते सुद्धा वापरू शकता। यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। थोडीशी चिंच घातले। इथे आता मी लाल तिखट घेतलं 1 मोठा चमचा। तुमच्याकडे जर अख्ख्या लाल मिरच्या असतील तर त्या इथे तुम्ही घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता पाणी न घालताच आधी हे वाटून घ्यायचं आहे आणि एकदा वाटल्यानंतर पुन्हा पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। तर हा आपला मैसूर मसाला डोस्याचा मसाला किंवा चटणी तयार आहे। आता आपण झटपट अशी हिरवी चटणी तयार करूया, जी आपण डोस्याबरोबर खाणार आहोत। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं, थोडंसं आलं घातलं आहे। यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडीशी कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं। आता पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे।
चटणी बाउलमध्ये काढून घेतली आणि याच्यावरती मी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आहे. तर ही झटपट अशी आपली हिरवी चटणी तयार आहे. तर इथे आपली मैसूर मसाला डोस्याची लाल चटणी आणि हिरवी चटणी अशा दोन्ही चटण्या तयार आहेत. आता आपण डोसे बनवूया. तर इथे आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया. यातला रवा फुलला आहे त्यामुळे हे आणखी घट्ट झालं आहे. तर इथे यामध्ये 2 चमचे मी पाणी घालते आणि मिक्स करून घेते. आता हे पीठ अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आपण इन्स्टंट डोसा बनवतोय त्यामुळे यामध्ये सोडा घालावा लागतो. सोडा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. आता डोसा बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. तवा अगदी छान कडकडीत असा गरम करून घेतला आहे. यावरती तेल लावून घ्यायचं आहे. तर ब्रशने सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर आता या तव्याची वरची बाजू थोडीशी थंड करण्यासाठी पाणी शिंपडायचं आहे. आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालून डोसा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही जरी पहिल्यांदा डोसा बनवत असाल तरी अगदी व्यवस्थित तुम्ही डोसा बनवू शकाल या रेसिपीने. डोसा पसरवून घेतला. आता मीडियम फ्लेमवरतीच डोसा वरच्या बाजूने ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने इथे मी तेल लावून घेतलं आहे. आता डोसा आपल्याला सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. यासाठी तवा फिरवायचा आणि सगळीकडून डोस्याला एकसारखा रंग येईपर्यंत, सगळीकडून एकसारखा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तवा जर आपण फिरवला नाही तर डोसा सेंटरला ब्राऊन होतो आणि बाजूने व्हाईट राहतो. म्हणून असा तवा फिरवून सगळीकडून भाजून घ्यायचा. तर हा डोसा पहा मस्त असा ब्राऊन दिसायला लागला आहे. याचा रंग मी तुम्हाला दाखवते. अगदी सगळीकडून एकसारखा ब्राऊन झाला आहे डोसा. आता यावरती थोडंसं बटर घालायचं आहे. यानंतर आपण जी मैसूर मसाला डोस्याची चटणी बनवली ती घालायची आहे. यावरती बटाट्याचा मसाला घालायचा आहे. वरून थोडासा कांदा, किसलेलं बीट, किसलेलं गाजर घातलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता हा सगळा मसाला एकत्र करून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची हे करताना. सगळा हा मसाला असा छान एकजीव करून घेतला. पसरवून घ्यायचा आणि आता हा मसाला डोसा फोल्ड करायचा आहे. मार्केटपेक्षाही मस्त असा हा डोसा चवीला लागतो. एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. पाहू शकता दिसायला किती मस्त दिसतोय हा डोसा. तर हा आपला मैसूर मसाला डोसा तयार आहे. डोशाचं पीठ जरी घरी उपलब्ध नसेल तरी झटपट तुम्ही हा मसाला डोसा तयार करू शकता. हा होता मैसूर मसाला डोसा. पुढे आपण एक साधा डोसासुद्धा बनवणार आहोत. तर इथे पहा मी दुसरा एक डोसा तयार करून घेतला आहे. डोसा छान असा ब्राऊन भाजला गेला आहे. काढून घेऊया. मस्त क्रिस्पी झाला आहे हा डोसा. तर इथे मी यामध्ये भाजी बनवणार नाही आहे, साधा डोसाच बनवून घेते. याचाही रंग तुम्ही पाहू शकता आणि किती क्रिस्पी आहे हा डोसा पहा. मस्त अशी जाळी आली आहे. काढून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. याबरोबरच तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.